ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। नवरा बायकोच्या डिस्प्यूट्समध्ये दोघं जर वेगळे राहायला गेले आणि एकत्र राहण्याची शक्यता नसेल, दोघांचे विचार पटत नसेल, दोघांची आर्थिक परिस्थिती पुन्हा योग्य वेळेला नसेल, अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं, म्हणजे माझी भूमिका आहे, तर त्यांनी फारकत इज बेस्ट पर्याय, फारकतच घेऊन टाकावी। मग त्या बायकोबरोबर भांडत करणं, कोर्टामध्ये केसेस दाखल करणं, झगडत राहणं हे योग्य आहे का? जर तुम्हाला नांद्याला यायचं नाही ना, आता माझ्याकडे लेटेस्ट एक केस आलेली आहे, मुंबईला आहेत, दोघं IT मध्ये इंजिनियर आहेत आणि इतके बेस्ट आहे की दोघंही म्हणतात मला फारकत घ्यायची। त्यांना मग म्युच्युअल फारकत काय असते मी सगळं समजून सांगितले, आता दाखल करणार आहे ते। असे अनेक लोक असतात, खूप समजदार असतात, की त्यांना असं वाटतं की आता आपल्याला राहणं शक्य नाही ना, चल तू वेगळी मी वेगळी। आपण बघत असतो ना सिनेमामध्ये ॲक्टर आहेत, हिरो हिरोईन, हे काय करतात, डायव्हर्स करतात, पुन्हा लग्न करतात, कंटिन्यू किती लग्न करतात, पण त्यांचं आपल्या समोर येतं, पण आपलं सर्वसामान्यांचं कोणी काही पाहत नाही। जर आपलं पटत नसेल तर आपलं भलं मोठं आयुष्य, आपलं लग्न 25-30 वर्षी होतं, पुढे आपण कुठे करिअरला स्टार्ट केलेलं असतो, आपलं भलं मोठं लाईफ असतं, आपल्याला जगायचं असतं, खूप काही करून दाखवायची उमेद असते। आणि अशा वेळेला जर असं काही एखादी वाईफ किंवा बायको आपल्या नशिबात आली आणि ती आपल्याला धक्का मारून आपला ॲक्सिडेंट करून गेली, तर हा रिपेरेबल डिसीज आहे ना, बरं होऊ शकतं। आपल्याला पाय तुटला तर आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, पुन्हा रिपेअर करून पुन्हा चालायला लागतो का नाही? मग ही जर जखम आपल्या आयुष्यात झाली, आपल्या तरुणपणी झाली, तर आपण ते उपाय शोधू शकतो। नवीन बायको करा, नव्याने लाईफ जगा, पुन्हा त्याच बायकोच्या मागे। आणि काय ही कटकट आहे, बायका घरात कटकट करताना अनेकांना असं वाटतं का नको ती कटकट, आणि भांडते, चिडते, ओरडते, त्रास देते, तीच आपला शारीरिक मानसिक छळ करते आणि आपल्या विरुद्ध खोटे केसेस दाखल करतात। अशा परिस्थितीमध्ये आपलं जर पटत नसेल ना, फारकत घेऊन टाका। आय वकील सगळे, एक तर म्युच्युअल कन्सेंटनी फारकत घ्या। आणि मला असं दिसतंय की लोक नांद्यालाच दावा दाखल करतात, तुला नांद्याला घ्यायचं तर नसतं, पण करून बघा, आणि वकील पण सल्ला देतात आपण नांद्याला दावा करू। तुम्हाला सांगतो, नांद्याला दावा करणं माझ्या मते तरी चुकीचं आहे। काय होतं, तो दावा 3-4 वर्ष चालतो, 3-4 वर्ष चालल्यानंतर आपण जिंकतोच, तो हस्बंड करो किंवा वाईफ करो, निकाल आपल्या बाजूनच लागणार आहे। पण नांद्याचा दावा केल्यानंतर ती जर नांद्याला नाही आली तर काही करता येत नाही आपल्याला। फार तर मला आपण तिला एक पिटिशन दाखल करू शकतो, कुठून नांद्याला येऊन जा, दरखास्त दाखल करू शकतो, त्यातही ते नाही आली तर कोर्ट काही करू शकत नाही। मग शेवटी 3 वर्ष आपण नांद्याला दावात घालायचे, त्याच्यानंतर आपल्याला 1 वर्ष थांबावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, आणि मग डायव्हर्स पिटिशन, म्हणजे पहिले 3 वर्ष, 4थं वर्ष, परत 3 वर्ष डायव्हर्ससाठी, 7 वर्ष आयुष्य वाया घालायचं का? विचार करा। पटत नसेल तर फारकत द्या, संमतीने द्या। आणि काय होतं, बायका अलीकडे फारकतीवर एवढे पैसे मागतात का आपले अंडरपॅन्ट, चड्डी, बनियान, करगोटा विकलं तरी पैसे येत नाही। घाबरून जायचं नाही आपण। बायकोने किती पैसे मागितले, आता आमच्याकडे बायका 1 कोटी मागतात आणि फारकत कितीमध्ये होते, 5 लाखामध्ये। तिच्या एवढ्या मोठ्या आकड्याला आपण घाबरून जायचं नाही, कॉम्प्रोमाइज करायचं, विधी सेवा प्राधिकरणाकडे जायचं, वकिलांकडे जायचं, 2 दिवस सोडून द्यायचं, फारकतच द्यायची नाही म्हणायचं, एवढी अमाऊंट आम्हाला परत नाही सांगायचं, ती ऑटोमॅटिक खाली येते। बाजारात नाही का, आपण भाजी घ्यायला गेल्यानंतर तो 100 रुपये सांगतो, नंतर आपल्याला 50 रुपयाला देतो। जर बाजारात असं होऊ शकतं, या संसाराच्या बाजारात का नाही होत? प्रयत्न करा, पटत नसेल तर फारकत घेऊन मोकळं व्हा। धन्यवाद।